नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर भावना चौधरी, स्त्रीरोगतज्ञ आहे. स्त्री जीवनातील मुक्त संवाद या मालिकेमध्ये आज आपण अतिशय कॉमन टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे व्हाईट डिस्चार्ज किंवा ल्युकोरिया. तर जो नॉर्मल योनी मार्गातील म्हणजे व्हजायनातील जे सिक्रिशन्स असतात ते आपल्या गर्भपिशवीचं मुख म्हणजे सर्व्हिक्स आणि काही व्हजायनल ग्लँड्स असतात त्यामधून एक स्राव नेहमी सिक्रेट असतो, ज्याला कलर असा विशेष नसतो, स्मेलही नसतो आणि त्यामुळे पेशंटला कुठलाच असा त्रास होत नसतो. जी आपली मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असते त्या सायकलच्या दिवसांनुसार त्याचे थिकनेस ही बदलत जाते. जसं पाळी संपल्यानंतर साधारणतः 4 दिवस मासिक पाळीचे असतात, त्यानंतर 5व्या दिवसापासून तर ओव्ह्युलेशनच्या पिरियडपर्यंत हा जो व्हाईट डिस्चार्ज असतो हा थिन असतो आणि ड्युरिंग ओव्ह्युलेशनचा जो पिरियड असतो तेव्हा हा अतिशय थिन आणि स्लिपरी असा वॉटरी होऊन जातो. त्याचा पण एक मुख्य उद्देश असतो की जेव्हा ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा जे स्पर्म्स असतात त्यांना इझी वे मिळाला पाहिजे आणि प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी हा डिस्चार्ज अतिशय वॉटरी आणि स्लिपरी असा होतो. त्याचप्रमाणे जो ओव्ह्युलेशनचा नंतरचा पिरियड असतो ज्याला आपण सिक्रेटरी फेज असतो, या फेजमध्ये हा व्हजायनल जो डिस्चार्ज असतो म्हणजे जो पांढरा पदर असतो तो थिक म्हणजे जाडसर आणि पांढरा असा होतो. आणि पाळी येण्यापूर्वी 2-3 दिवस हा थोडासा ब्राउनिशही असू शकतो किंवा गडद कलरचाही असू शकतो. जे मी प्रकार आता सांगितले ते सगळे नॉर्मल आहेत. आता कुठला व्हाईट डिस्चार्ज असा आहे की ज्याच्यामुळे आपण काळजी करायची, तर ते आपण एक एक करून बघू. जर या व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण अतिशय प्रमाणात वाढलं असेल किंवा त्याचा रंग बदलला असेल, त्याला घाणेरडा असा वास येत असेल किंवा त्या स्त्रीला इचिंग किंवा खाज होत असेल किंवा तिला तिथे काही सूज आली असेल किंवा फोड आलेले असतील, इन्फ्लामेशन झालेलं असेल, वेदना होत असतील, ताप आला असेल, अशा कंप्लेंट जर त्या व्हाईट डिस्चार्ज सोबत असल्या तर आपण म्हणू घ्या की तेव्हा लगेच डॉक्टरकडे जायचं, कारण कुठली पॅथॉलॉजी तिला झालेली आहे हे डॉक्टर्स ओळखू शकतात. तर आपण थोडं एक एक करून बघूया. जर हा व्हाईट डिस्चार्ज दह्यासारखा घट्टसर आणि त्यासोबत पेशंटला खूप जास्त इचिंग किंवा खाज येत असेल तर कॉमनली त्याचं कारण असतं फंगल इन्फेक्शन म्हणजेच कॅन्डिडियासिस. तर बघा, व्हजायनाचं एक पीएच असतं, पीएच हे ऍसिडिक असतं. तर जे व्हजायनाचे नॉर्मल सिक्रिशन्स आहेत ते सिक्रिशन्स आणि त्यासोबत आपल्या शरीरामध्ये काही फ्रेंडली बॅक्टेरिया असतात, तर यांच्या हॉर्मोनीमुळे त्या व्हजायनाचं जे पीएच आहे ते ऍसिडिक मेंटेन केलं जातं, ज्यामुळे आपल्याला जे इन्फेक्शन्स आहे ते होत नाही. पण काही कारणांमुळे जर हे पीएच चेंज होत असेल, जसं डायबिटीज आहे किंवा पेशंट ओसी पिल्स खूप लॉंग ड्युरेशनसाठी घेत असेल किंवा पेशंटला दुसऱ्या काही कारणांसाठी अँटीबायोटिक्स घ्यावे लागले असतील प्रोलॉंग ड्युरेशनसाठी किंवा दुसऱ्या काही कारणाने तिची जर इम्युनिटी जी आहे, प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ह्या व्हजायनाचं पीएच चेंज होतं आणि मग तिला फंगल इन्फेक्शन होतं. तर अशी कुठलीही कंप्लेंट असेल तिने नक्कीच डॉक्टरकडे जाऊन लागलीच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आता हा डिस्चार्ज जर ग्रेइश व्हाईट असेल आणि त्याला अशा फिशी घाणेरडा वास असेल किंवा त्याला येलोइश कलर असेल, त्यामुळे पेशंटला सिव्हिअर कंबरदुखी किंवा खालच्या भागामध्ये दुखत असेल, तर तिला बॅक्टेरियल व्हजायनोसिस किंवा ट्रायकोमोनियासिस असे काही इन्फेक्शन झाले असू शकतात. तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही तातडीने डॉक्टरकडे जायला पाहिजे. तर ही जी इन्फेक्शन्स आहे ज्याला आम्ही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस म्हणतो, त्यासाठी माझ्या अरुण मित्रमैत्रिणी आहेत, मुक्त विचारायचे आहेत, त्यांना मी एक मेसेज देऊ इच्छिते की दे ऑलवेज कीप इन माइंड टू हॅव अ सेफ सेक्शुअल रिलेशन्स. दे कॅन यूज बॅरियर मेथड लाईक मेल और फिमेल कॉन्डोम टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स. कधी कधी हा व्हजायनल डिस्चार्ज ब्राउनिश कलरचा होतो, म्हणजेच ब्लड स्टेन होतो. म्हणजेच मासिक पाळी व्यतिरिक्तही त्या स्त्रीला फिजिकल रिलेशन्स नंतर किंवा आपोआपच त्याचे डाग पडतात. तर अशा वेळेस तिने लागलीच डॉक्टरचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि पॅप्समियर नावाची एक टेस्ट असते ती करून घ्यायला पाहिजे. तर हे केव्हा होऊ शकतं, तर सर्व्हिसायटिस हे जे कॉमन कारण आहे, म्हणजे काय की गर्भपिशवीचं जे मुख असतं त्याला सूज आली असेल, जखम झाली असेल, तर त्यामधून सारखा पांढरा पदर वाहत राहतो आणि ही जखम जर HPV नावाच्या व्हायरसमुळे होत असेल तर त्यातूनच काही वर्षानंतर गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो, हे आपण आता पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर जी कॉमन कारण आहे ते आहे सर्वायकल पॉलिप किंवा मग जर तिला ऑलरेडी कॅन्सर असेल तरी तिला असे सिम्पटम्स असू शकतात. आपल्या योनिमार्गाच्या तोंडाशी एक बार्थोलिन नावाची एक ग्लँड असते, तर तिच्यामध्ये जर काही सूज आली किंवा ऍप्सिस तयार झाला तरी सुद्धा आपल्याला व्हजायनल डिस्चार्जचा त्रास होतो.
तर अशी बरीच कारणं आहेत की ज्यातली आपण मुख्यतः कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. आता ही जे सगळे सिम्पटम्स आहे आपल्याला न होण्यासाठी आणि एक निरोगी शरीर ठेवण्यासाठी, आपली मेन्स्ट्रुअल हायजीन व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे, तो एरिया क्लीन ठेवायला पाहिजे. जेंटल सोप जे असतं, साधं साबण, आणि दिवसातून फक्त एकदा धुवायचंय. जे फॅन्सी साबण, स्प्रे, डिओड्रंट आहेत किंवा स्प्रे आहेत ते आपण कुठल्याही त्याचा वापर करायला नाही पाहिजे. तुम्ही पाणी म्हणजे हायड्रेशन व्यवस्थित ठेवायला पाहिजे. सुती कॉटनचे अंडरवेअर तुम्ही घालायला पाहिजे. जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते फ्रिक्वेंटली चेंज करायला पाहिजे आणि डिस्पोजेबलच सॅनिटरी पॅड तुम्ही वापरायला पाहिजे. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर डायबिटीजमुळे त्या योनिमार्गातील शुगर लेवल्स वाढले जातात आणि त्यांनाही इन्फेक्शन होतात. तर तुमची शुगर कंट्रोल ठेवणे हे तुमचं मुख्य ध्येय असायला हवं. जर कुठल्याही कारणाने तुम्हाला प्रोलॉंग अँटीबायोटिक्स घ्यावे लागत असतील तर तुम्ही त्या अँटीबायोटिक्स सोबत प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स हे नक्की घ्यायला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला ही इन्फेक्शन्स होणार नाही. कधी कधी काय होतं की योनिमार्गाच्या एकाच बाजूला असे पाण्यासारखे छोटे छोटे ब्लिस्टर्स तयार होतात आणि ते अतिशय पेनफुल असे असतात. तर ही कंडिशन आपण त्याला हर्पीज असं म्हणतो. मराठीत कदाचित त्याला नागिन असं म्हणतात. कुठल्याही भागावर तुमच्या होऊ शकते तशी ती वजायना किंवा जो तुमचा योनिमार्गाचा बाहेरचा भाग आहे त्याच्यावरही होऊ शकते. तर तसे पाण्यासारखे ब्लिस्टर जर तुम्हाला असतील तर लगेच तुम्ही तातडीने डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करायला हवी. तर पांढरे पाणी म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज आणि त्याची कुठली कुठली कारणे असतात हे आपण आता शॉर्टमध्ये बघितलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि त्यांना जर तशी काही कंप्लेंट असेल तर तुम्ही नक्की त्यांना डॉक्टरांकडे लवकरच जाण्याचा सल्ला द्या. थँक्यू.